उखाणा घ्या असं सांगितलं तर कुठला घेणार? निळ्याभोर आकाशात चंद्राची कोर, सचिन पाटलांच्या जीवनात माझं भागी थोर. काय सांगता हो? द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. त्या नंदबाई. नमस्कार. ती आई. नमस्कार. ते वडील. नमस्कार. ते सासरे. बर. ती बहीण पण आहे आणि जाऊ पण आहे. बरं बरं. आणि तो भाऊ. नमस्कार. नमस्कार. ते दीर आहेत. नमस्कार. हे पण दीर आहेत. बर. ह्या माझ्या जाऊबाई. नमस्कार. चला बाकीचे जर राहिले असतील तर रागावू नका. मी तुमच्या वतीनं सांगणं करतो आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आता इतकी छान सुरुवात झाली आहे तर एका अभंगाने सुरुवात करा की. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गोज पांडुरंग पांडुरंग, सांगत से गोज पांडुरंग पांडुरंग, सांगत से गोज पांडुरंग. आषाढी कार्तिक विसरू नका मज, सांगत से गोज पांडुरंग पांडुरंग, सांगत से गोज पांडुरंग पांडुरंग, सांगत से गोज पांडुरंग. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, कार्तिक विसरू नका मज, सांगत से गोज पांडुरंग पांडुरंग, सांगत से गोज पांडुरंग पांडुरंग, सांगत से गोज पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? मुंडेवाडी. मुंडेवाडी कुठे आली? पंढरपूरच्या पलीकडे. पंढरपूरच्या पलीकडे. हा. बरं. सगळं बालपण तिथलं? हो. माहेरचं नाव काय तुमचं? येवती. येवती. संपूर्ण नाव? नाव का? हा मग काय विचारताय, काय सांगताय? मला वाटलं तुमचं नाव होतं येवती. माहेरचं नाव? नकुशा शंकर खुर्द. खुर्द. बर. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण वाखरीच. वाखरी. याच ठिकाणी? हो. शाळा कुठली? वाखरी आश्रमशाळा. बरं मला सांगा, आता आषाढीच्या निमित्तानं सगळ्या पालख्या वाखरीमध्ये येतात. कसं असतं वातावरण वाखरीतलं जरा आम्हाला सांगा ना, सगळ्यांना समजेल. गावामध्ये आता सर्व जर दिंड्या आल्या तर असं एक वाखरीचं असं वैशिष्ट्य आहे की वाखरीमध्ये साधारणपणे 8 ते 9 लाख भाविक येतात आणि प्रत्येक घराघणीच वारकऱ्यांचं जेवणाची सोय असते. अरे वा. वाखरीचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाचं जेवणाचं दान केलं जातं, म्हणजे प्रत्येकाला जेवण दिलं जातं. ज्याच्या सोयीप्रमाणे कोणाच्यात 100, कोणाच्यात 50, कोणाचे 300, 400 दिला जातात आणि सर्व पालख्या वाखरीत येतात. असं एक वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रामध्ये की ही संतांची भूमी आहे. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, ही संतांचा गाव आहे. ह्या वाखरीला चारही बाजूनी पालख्या येतात. पंढरपूरवरून सुद्धा आषाढी नवमीला पालखी येते आणि सर्व पालख्या एकत्र आल्यानंतर रिंगण सोहळा होतो. पहिला रिंगण सोहळा की जो तुकोबा आणि ज्ञानेश्वरांचा एकत्र होला, म्हणजे एकत्र घेतला जातो. पण हे वैशिष्ट्य आहे की ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्यावेळेस वाखरीतून पंढरपुराकडे म्हणजे प्रस्थान करते, म्हणजे जाते, त्यावेळेस एक वैशिष्ट्य आहे की वाखरीचं आमचं एक ग्रामदैवत लक्ष्मणदास महाराजांचं एक ग्रामदैवत आहे. त्यांचा जो रथ आहे तो रथ, त्या रथामध्ये माऊलीचे जे रथातली जे पादुका आहेत, पालखी आहे, ते आमच्या रथामध्ये ठेवले जाते आणि तो रथ वाखरीच्या शिवेपर्यंत वळला जातो आणि तेथून ते जे पादुक आहेत ते आपले चितोळे सरकारांच्या गळ्यामध्ये दिल्या जातात आणि ते ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरापर्यंत ते पोच केल्या जातात. म्हणजे हे केवढं असं ठिकाण आहे की पूर्ण संतांचे एकत्र येण्याचं ठिकाण आहे. सर्व संत एकत्र येतात. अशा तऱ्हेने वाखरीचं काय महात्म्य आहे हे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आता जरा परत तुमच्या घराकडे येतो थोडासा. कसं जमलो? मी ते सुट्टीला येत होते. इकडे सुट्टीला यायचे? हो. कसं काय इकडे काय यायचे तुम्ही? म्हणजे माझी बहीण आहे ना इथं दिलेली. जाऊ पण आहे आणि बहीण पण आहे. इथंच आहे का? हो. बघितलं, बरोबर बोललं की तिकडे पाठवून आंबारते.
म्हशीने ठरवलेलं आहे इथं बरोबर बोललं का पाठी आंबरायचं. म्हणजे तुमच्या बहिणीकडे येत होता. हो. मग येता येता काय झालं? येता येता फिल्डिंग लावली. तुम्ही हा. काय माऊली काय झालं आता सांगा. आमचे मामा आहेत ना, आणि हे असे बघायला चालले होते ना बाहेरगावी. मग हे म्हणले की कशाला बघता, आम्हीच करतो. मला सांगा, पण बघायला जे काय चालला होता तुम्ही त्याच्या आधीच बघून ठेवलं होतं ना? बघूनच ठेवलं होतं. मग कशाला बघायला जात होता? आणि मामा ऐकाय तयार नव्हते. पण हे मामाला माहिती नव्हतं तुमचं काय चाललंय ते? नाही, मामानीच ठरवलंय ना. काय मामाने ठरवलंय? आता ढकलू नका उगाच मामावर सगळं. कोणी प्रपोज केलं होतं आधी? कोणीच नाही. हा कोणीच नाही. अरेंज मॅरेंज आहे. काय सक्के मामाने जरा दुरावा केला नाही, चुलत मामाने जवळीक साधली. हे खोटं सांगतायत, कारण हे जर बरोबर असतं तर ते पाठी हंबरले असते. म्हणजे गडबड आहे इकडे काहीतरी. काय गडबड झाली? आमच्या सासूबाई आहेत हा. ना, त्या पण आत्याच आहेत. मग काय झालं? त्यांनीच जुळवलं ना. त्यांनी जुळवलं, पण तुम्ही नाही का जुळवून घेतलं? आधी तुम्ही दोघांनी जुळवलं ना. नाही नाही, तसं काय शक्यतो कुटुंबामध्ये अरेंज मॅरेजचाच विचार होता, पण मामांचा विरोध होता. मग चुलत मामाला जरा थोडस वेगळ्या पद्धतीने जाऊन मॅनेज करून हा व्यवहार पण जमला. मला सांगा, हा. या वाखरी व्यतिरिक्त तुम्ही दोघे हं. कुठल्या गावात भेटले होते? कुठेच नाही. पंढरपूरला? नाही. हो म्हणतायत, नाही म्हणताय काय ते? पंढरपूरला ते गेलतो दर्शन. हा, ते होय म्हणाले, तुम्ही नाही म्हणताय. मग कुठे पंढरपूरला भेटले होते? पंढरपूरला नाही गेलो, हा. पण वाटलं बाबा सुंदर आहे, कुटुंब एक आपलं एकत्रित राहील, भविष्य काळात विभक्त होणार नाही हा विचार घेऊन मागणी घातली. पण मला सांगा, मग लगेच होकार दिला तुम्ही? नाही, का? मला आवडत नव्हतं. आता कसं वाटतंय? आता नाही काय वाटत. है ना? बरं, मग लग्नानंतर तरी फिरायला नेलं की नाही तुम्हाला? नाही. नेतो नेतो म्हणतात, पण नेत नेतो नेतो फक्त म्हणतात. पण नेत का नाही. असं करता हो? न्यायचं आहे, पण विमानाने न्यायचंय, केरळला जायचंय. तिथं बहीण आहे एक, बरं, तिच्याकडे जायचं. आता बहिणीकडे तिकडे येऊन जाऊन बहिणीकडेच जात आहे ते. पण मला सांगा, कधी पण तो योग येणार कधी? येणार नाही, त्या डिसेंबर अखेरीस. बरं वहिनी, आता या पहिल्या खेळामध्ये 4 चिठ्ठ्या तुम्ही अचूक घेऊन आलात तर चांदीची सगळी बक्षिसं आज तुम्हाला मिळू शकतात. तर सगळे मदत करू शकणार, पण धावपळ तुम्हाला करायची आहे. वेळ आहे 1 मिनिटाची. बघूया काय होणार. पहिलं वाक्य आहे, घागर घेऊन निघाली राधा गवळण. वेळ सुरू झाली. वीस सेकंद झाली. सांगा लवकर यायला. माकन चोर नंदलाला. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, छत्रपती शिवाजी महाराज की जय. रेड्यामुखी वदिविले वेद. दिन तांग दिन तांग दिन तांग. महाराजा, वेळ संपलेली आहे. आषाढीला माऊली पोचली नाही, कार्तिकी पर्यंत पोचली तरी पुरे आहे. चांदीची अन्नपूर्णा जी या घरामध्ये आहे ती फक्त आहे तिथेच राहिली, इथपर्यंत आली नाही. पण बाकीची 3 बक्षिसं मात्र तुम्हाला मिळणार. अभिनंदन. वहिनी, तुम्हाला मिळालं हे चांदीचं नाणं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. अभिनंदन. आणि ही चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. ज्ञानेश्वरी वाता ज्ञानेश्वरी डोळा पहावे पहावे डोळा पहावे
डोळा पहावे पहावे डोळा पहावे पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञान होय मोढा अति मूर्ख त्या दगडा अति मूर्ख त्या दगडा डोळा पहावे पहावे डोळा पहावे डोळा पहावे पहावे डोळा पहावे पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी हरी. बरं, आता इतक्या छान अभंगानंतर तुमच्याबद्दल या इथे बसलेल्यांपैकी कोण आरोप करू शकतील असं वाटतं तुम्हाला? कोणी करेल का? नाही. नाही ना, सगळं तुमच्याबद्दल चांगलंच बोलतात की नाही? होय. व्हेरी गुड. या एवढे आरोप आलेत, बघूया का काय काय आहेत. हो. नावं नाही सांगणार कोणी लिहिलेत, बघूया तर आरोप कुठले कुठले केलेत. पहिला तर तुमच्या आवडीचा आरोप आहेच, रागीट आहे. रागीट आहात. मान्य आहे तुम्हाला? हो. आपल्यालाही मान्य आहे. 100%. तुम्हाला काय गुण द्यायला बसवलंय काही? पुढचा आरोप बघूया कुठला आहे. जाऊबाईंना त्रास देतात. खरंय? आरोप मान्य आहे? होय. बरोबर. तुमचं आपलं बरं आहे हो. नाही, जाऊबाई शांत आहेत, चांगले आहेत. होय का? जेवायला देताना राग राग करते. बरोबर आहे. आता सांगा, हा आरोप कोणी केला असेल? सासूबाई. माऊली नाही हो, चांगलं बोलल्या तुमच्याबद्दल. बरं मला सांगा, सासूबाई तर काय बोलल्या नाही, पण तुम्हीच बोलला. सासूबाईंचा रागराग करता जेवण देताना? नाही नाही. हा, नाही ना? नाही. मला तुम्हाला विचारायचं आहे, सगळ्यांनी असे आरोप केले, तुम्हाला मान्य आहेत का आरोप? होय. होय. मग या आरोपांबद्दल उद्यापासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? राग कमी करेन. नक्की? होय. आणि ह्यानी राग कमी केला तर तुम्हाला बरं वाटेल? विश्वासच बसत नाही. सांगू का चिडतात त्या? सांग. आता त्या म्हणाल्या की माझा उद्यापासून राग कमी करण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला कोणी सांगितलं होतं विश्वासच बसत नाही बोलायला? वहिनी तुम्ही सांगा, मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? बाहेर जातात ना, उशिरा घरी येतात. म्हणजे फिरणं कमी हो करावं. की नाही? जास्त फिरतात. काय हो, कधी बदल होणार तुमच्यामध्ये? प्रयत्न करीन, कमी करीन, जास्त हा? करायचं. उद्यापासून फिरणं कमी करीन, वेळेत लवकर येईन घरी. आता बोलू का? विश्वास नाही. नाहीच विश्वास. नाही ना? बरं झालं तुम्ही बोलले नाही म्हणून मी बोललो. चला, दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता चित्र काढायची आहेत, आणि पहिलं आव्हान तुमच्यासाठी आहे. या इकडे. ओळखलंय का? पालखी. पालखी. 500 रुपयाचं पहिलं बक्षीस. तुम्ही पालखी काढल्यामुळे त्यांना बक्षीस मिळाली. वहिनी ठेवून द्या, केरळला गेल्यावर शॉपिंगला उपयोगाला येईल. मीना. गदा. 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 जर वेळेवर घरात आला नाहीत, अभिनंदन, ही बक्षीस तुम्हाला मिळालं. वा वा. तिसरं चित्र कोण काढणार दोघांपैकी? तुम्ही? हा. सगळी तज्ञ मंडळी इथे बसलेली आहेत. कोण सांगा? म्हैस. एक म्हैस. थांबा. ससा. कावळा. चिचुंद्री. उंदीर. थांबा 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 थांबा. झालं? उंदीर. संपलं. थांबा.
गरुड. एक मिनिट, कोण बोललं गरुड? इकडे या. तुम्ही ओळखलंय हे काय आहे? पाय द्या तुमच्या इकडे. हे 1000 रुपयाचं बक्षीस तुमच्याच हातानं द्या. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय, उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक, हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? आई वडिलांची, सासूसासऱ्यांची. का हो? म्हणजे मी त्यांना दुखावलं त्यामुळे. इथून पुढे दुखावणार नाही तेवढी काळजी घ्या. होय. आपण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा आईंची मागतो. का? पण ते मला म्हणजे तिचं सहकार्य इतकं आहे की तिचं ऋणच मला म्हणजे संपणार नाही. त्यामुळे तिची क्षमाच मागणार मी आयुष्यभर. ही सगळी मंडळी, हे छोटे वारकरी, हे कुठले आहेत जरा मला सांगा ना. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड वारकरी शिक्षण संस्था पंढरपूर. तुम्ही सगळे शाळेत जाता हो आणि हे पण शिकता? हो. ह्याचं नाव काय जो पखवाज वाजवतो हे इतका छान? तेजस महेश काळे, राहणार राशीन, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. तुमच्याकडे बघितलं ना की ही परंपरा पुढची 100 नाही 1000 वर्ष सुरू राहणार. याच्यावरती आमचा सगळ्यांचा विश्वास बसू लागतो. धन्यवाद. सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. काय ऐकवणार महाराज आता? नाना परी समजविते परिन राय श्रीहारी, दही भात कालवणी दिला वेगी दडकरी, कडेवरी घेवनिया फिरले मी दारोदारी, कडेवरी घेवनिया फिरले मी दारोदारी, राधे 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 घेई श्याम सुंदरा, राधे 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 घेई श्याम सुंदरा. वा 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 वा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या सगळ्यांसाठी. बरं, तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच माऊली तुमच्या घरी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनींना मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत रहा, आनंदात रहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या आषाढी विशेष भागातल्या वारीतल्या पुढच्या भागात. नमस्कार.